स्टार्ट. आपण डायरेक्ट नाही सुरू करणार. एक दोन लोक येऊ देत, थोड्या वेळ ऑन राहू दे. ओके, ऑन झाले नाही. हां हो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप परब. मी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले जे कार्यकर्ते आहेत किंवा जे समाजसेवक आहेत, अशा समाजसेवकांच्या मुलाखती घेण्याचा मी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. आणि शक्यतो अशा समाजसेवकांच्या मी एखादी मुलाखत न घेता एक मुलाखतींची मालिकाच पूर्ण घेणार, अनेक मुलाखती घेणार. आणि जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या या मुलाखती घेण्यामागचं कारण काय असेल, तर दोन प्रमुख कारणं आहेत. एक कारण म्हणजे जेव्हा अशा समाजसेवकांनी केलेलं कार्य सर्वदूर पसरतं, तेव्हा त्यांच्या कार्याला हातभार लावणारे असंख्य हात पुढे येतात, असंख्य नागरिक पुढे येतात आणि अशा समाजसेवकांना त्यांचं कार्य करायला बळ मिळतं. असं त्यांना बळ मिळावं हा पहिला हेतू आहे या मुलाखतीच्या कार्यक्रमामागचा. आणि दुसरा जो हेतू आहे तो म्हणजे अशा समाजसेवकांनी केलेल्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळते आणि अनेक समाजसेवक निर्माण होतात आणि त्यातून समाजाचं हित साधलं जातं. आज मी आपल्या सोबत आहेत डॉक्टर चेतना दीक्षित. या ठाण्यामधील जो मुंब्रा भाग आहे तिथे राहतात आणि गेल्या जवळपास 15 वर्षापासून त्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. फार मोठं काम केलेलं आहे त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आपण त्यांची जी मुलाखतींची मालिका घेणार आहोत त्यातून तुम्हाला लक्षातच येईल त्यांनी काय काय काम केलेलं आहे ते. परंतु सुरुवात जी आपण करणार आहोत ती सध्या जो सर्वांना जो त्रास देणारा खरं तर विषय असेल तर तो आहे कोरोना आणि लॉकडाऊन वगैरे हे सर्व आहे. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये डॉक्टर चेतना ज्या आहेत त्या BAMS डॉक्टर आहेत आणि डॉक्टर चेतनांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे केलेलं कार्य आहे त्याचं वर्णन करायला खरं तर शब्द नाहीयेत. एक दोन मुलाखतीतून सुद्धा ते कार्य आपल्याला मांडता येणार नाही, इतकं प्रचंड काम केलेलं आहे. त्या फार मोठ्या एक कोरोना योद्धा आहेत. मी स्वतःही डे टू डे मला खबर होती त्या काय करत होते त्याची, कारण आम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एकत्रच आहोत, तिथे मी नेहमी बघायचो. तर कोरोना काळात त्यांनी जे काही समाज कार्य केलं ते कार्य आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी दोन मुलाखती घेणार आहे. एक जी मुलाखत आहे ती आहे त्यामध्ये आपण चेतनाताईंनी रुग्णांना कशी मदत केली त्या विषयावरती एक मुलाखत असेल आणि दुसरी जी मुलाखत असेल आपली ती या काळात त्यांनी गरजूंना राशन, अन्नधान्य किंवा शिजवलेलं अन्न कशा रीतीने पोहोचवलं आणि लोकांच्या ज्या आर्थिक अडचणी होत्या, कुणाच्या नोकऱ्या गेल्या होत्या किंवा इतर ज्या आर्थिक अडचणी होत्या त्यातून त्यांनी लोकांना कशी मदत केली या विषयावरती मी दुसरी मुलाखत घेणार. आज आपण फक्त कोरोना काळात त्यांनी जे रुग्ण होते त्यांना कशी मदत केली याच्यावर बोलणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना एक गोष्ट माहीत असेल की जेव्हा लॉकडाऊनला सुरुवात झाली, जेव्हा भारतामध्ये कोरोनाचे पेशंट सापडू लागले, तेव्हा सुरुवातीची जी परिस्थिती होती ही फार भीतीदायक होती. अशी भीतीदायक होती की एखाद्या विभागामध्ये जर एखादा रुग्ण सापडला तर लोक अक्षरशः भयभीत होऊन जायची आणि त्या रुग्णाकडे सुद्धा आपण त्याला वाळीत टाकल्यासारखं बघायचो. आपण त्यात कुणालाही दोष नाही देऊ शकत, साहजिक आहे, कारण तो आजारच तसा होता आणि त्यामुळे लोक एकदम घाबरून जायचे. अशा वेळेस जे रुग्ण होते त्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक धक्का बसायचा, फार भीती वाटायची. कारण एक तर आपल्या घरात कोरोना सारखा हा भयानक जीवघेणा आजार आलेला आहे आणि त्याच वेळेस आपल्याला मदत करायलाही कोणी नसणार आहे. कुठे जायचं,
टेस्ट कुठे करायच्या, ऍडमिट कुठे व्हायचं याची अनेकांना माहिती नव्हती. आणि अशा वेळेस चेतनाताई ज्या होत्या त्यांनी अनेक रुग्णांना मदत केली आणि त्यावेळेस त्या अनेक रुग्णांना एका देवदूतासारख्याच वागत होत्या. तर मी चेतनाताईंना सर्वात पहिला प्रश्न त्यांच्याकडूनच जास्त जाणून घेऊ, कारण त्यांनी फील्डवर काम केलेलं आहे. त्यांचा जनतेशी खूप संपर्क होता, फील्डवर काम करत होत्या, अनेक रुग्णांबरोबर त्या होत्या, त्यामुळे त्यांना ही परिस्थिती खूप जास्त चांगल्या रीतीने माहीत असेल. तर चेतनाताई, तुम्ही काय सांगाल की जेव्हा हे सुरुवातीला जसजसे पेशंट सापडू लागले, त्यांची संख्या वाढू लागली, तेव्हा नेमकी काय अवस्था होती, कशी अवस्था होती? ऍक्च्युली थँक्स संदीप की तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी दखल घेतली त्याबद्दल. ज्या वेळेला पॅन्डेमिक आणि लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेला कोरोना व्हायरसचा इतका हाहाकार माजलेला होता आणि त्यावेळेला शासकीय यंत्रणा इतक्या प्रगत झालेल्या नव्हत्या जितक्या की कोरोना व्हायरसच्या पॅन्डेमिक करता तयार हव्या होत्या. त्यामुळे लोकांमध्ये अज्ञान होतं फार आणि एका बाजूला महामारी जोर धरत होती, एका ठिकाणी रुग्णांची संख्या फार वाढत होती. त्यात प्रॉपर ज्याला म्हणतो आपण की लोकांपर्यंत प्रॉपर माहिती पोहोचत नव्हती आणि त्याचा बाऊ फार मोठा केला गेलेला होता की बाबा किती घातक आहे किंवा काय. त्याच्यामुळे रुग्णांवरती सायकोलॉजिकल इफेक्ट फार होत होता आणि एक भीतीदायक वातावरण फार निर्माण झालेलं होतं. त्यात सर्व रुग्णालय आणि म्हणजे परिसरातील जी सामान्य रुग्णालय होती त्यात सुरुवातीच्या काळामध्ये जनरल प्रॅक्टिशनर्सनी सुद्धा स्वतःचे दवाखाने बंद ठेवलेले होते. अशा काळात काय झालं की जे जनरल पब्लिक होती, साध्या दुसऱ्या आजाराची पण माणसं होती, त्यांच्यात सुद्धा फार भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की आपल्या स्वतः ज्या भागात आपण राहतो तिथले जनरल प्रॅक्टिशनर पण भेटत नाहीयेत. शिवाय ज्यांना सर्दी, खोकला, ताप किंवा इतर आजार आहेत किंवा ज्यांच्यामध्ये कोमॉर्बिडिटी आहे त्यांच्यात ते आपले रोजचे रेग्युलर डॉक्टर सापडत नाहीयेत. त्याच्यामुळे एक आलेलं सायकोलॉजिकल प्रेशर, शिवाय व्हायरल इन्फेक्शनची असलेली भीती, त्यामुळे एक म्हणजे न होणारा आजार सुद्धा सायकोलॉजिकली वाढत होता. आणि व्हायरल इन्फेक्शन तर होतच, त्यात यंत्रणा पूर्ण प्रगत नव्हती. त्यामुळे आणि शिवाय ज्या पद्धतीने व्हायरल इन्फेक्शन अगदी अशा पद्धतीने त्याचं हे झालेलं होतं की त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला तो होणार आणि अगदी जीवच घेणार. अशा पद्धतीचं जे वातावरण होतं त्यात लोकांना एकतर जनरल प्रॅक्टिशनर अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे काय करावं हे सुचत नव्हतं, कोणाला भेटावं, नेमका मला व्हायरल कोरोना झालेला आहे का मला दुसरा काही आजार झालाय ह्याची जनरल नॉलेज देणारं कोणीच नव्हतं किंवा डॉक्टर सुद्धा सल्ला देणारे कोणी नव्हते. त्यावेळेला म्हणजे खूप लोक, आम्ही सामाजिक कार्य करत असताना एरियात फिरत होतो तेव्हा लोक अक्षरशः घाबरलेले होते की आता आपण आपल्याला झालेल्या प्रॉब्लेम करता जायचं कुठे. तर अशा वेळेला माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्या रुग्णांना प्रॉपर गायडन्स देऊन त्यांच्यासाठी मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध करून देणं हे फार गरजेचं आहे असं मला जाणवलं. आणि त्यात देवकृपेनी मी सामाजिकच कार्यात असल्यामुळे आणि जास्तीत जास्त अधिकारी लोकांशी सगळ्यांशी संबंध असल्यामुळे किंवा मग सामाजिक क्षेत्रात सगळीकडे ओळख असल्यामुळे काय झालं की महानगरपालिकेची जी प्रत्येक आमच्या इथे 9 प्रभाग समित्या ज्या आहेत त्या प्रभाग समिती वाईज सगळे मेडिकल ऑफिसर्सचे डिपार्टमेंट्स बनलेले होते आणि त्यांच्याशी प्रत्येक सामान्य नागरिकाचा संपर्क होत नव्हता. त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याची माहिती देणं म्हणजे जनजागृती करणं. सर्वात पहिली जनजागृती तर मला जेवढं शक्य होतं जितक्या लोकांपर्यंत मी पोहोचत होते तर सर्वात पहिल्यांदा मी त्यांना हे सांगत होते की हा फक्त कोरोना व्हायरल फ्लू आहे, त्याच्याने तुम्ही घाबरू नका, प्रत्येकाचा तो काही जीव घेणार नाहीये, प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे हे मी सांगत होते. त्यातनं अजून आपण असं त्यांच्यामध्ये रुजवत होतो की ह्याच्याने तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण कोरोना व्हायरसने नाही मेलात तरी सुद्धा तुम्ही घाबरल्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा इतर गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांना सायकोलॉजिकल इम्पॅक्ट मधनं बाहेर काढणं गरजेचं होतं. तर ती सुद्धा आपण जनजागृती केली. आणि तुम्ही स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे तुमच्यासारख्या व्यक्तीने त्यांना हा दिलासा देणं हे खूपच सकारात्मक होतं.
येस. आणि त्याचबरोबरीने आम्ही जनरल प्रॅक्टिशनर्सला सुद्धा कॉन्टॅक्ट करत होतो एरियातल्या सगळ्या, की प्लीज तुम्ही जर असं वागलात तर आणखीन पेशंटवरती इम्पॅक्ट जाईल. हो. आणि त्याच्याकरता आम्ही प्रशासकीय पत्रव्यवहार पण भरपूर केले, आमचे एनजीओ तर्फे केले. माझा एक एनजीओ आहे ठाणे मतदाता जागरण अभियान, त्याच्या थ्रू आम्ही सगळ्यांना जनरल प्रॅक्टिशनर्सना आम्ही पत्रव्यवहार केले, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं की तुम्ही प्लीज दवाखाने उघडा, जेणेकरून लोकांमध्ये जी भीती पसरलेली आहे ती भीती दूर होईल. आणि त्याप्रमाणे आमच्या बोलण्यावरती, आमच्या पत्रव्यवहारांमुळे आयुक्तांनी पण दखल घेतली आणि त्यामध्ये त्यांनी हर्ष मागणी केली की जो स्वतःचा दवाखाना उघडणार नाही त्याच्यावरती कारवाई केली जाईल, त्याचं लायसन्स कॅन्सल केलं जाईल, अशा पद्धतीची पण त्याच्यामुळे मागणी झाली. त्याच्यामुळे काही दिवसांनंतर दवाखाने पण उघडायला लागले. परंतु त्या काळात लोकांना साधा डिलिव्हरी असेल तरी दवाखाना अवेलेबल नव्हता. हॉस्पिटल रेग्युलर जिथे ज्या बाईचं नाव लिहिलेलं आहे ते हॉस्पिटल पण त्याला विदाऊट कोरोना टेस्ट घेत नव्हतं. अशा परिस्थितीत बायकांची डिलिव्हरी रस्त्यात शेत व्हायला लागली. त्यात लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट पण नव्हता, प्रत्येकाकडे काही स्वतःच्या गाड्या नसतात, त्याच्यामुळे तोही एक फार मोठा प्रॉब्लेम होता. पेशंटला ॲम्ब्युलन्स मिळत नव्हत्या वेळेवरती, त्यांना टेस्ट करावी कुठे करावी कळत नव्हतं. आणि जनरली सगळ्याच डिसीजमध्ये सगळ्यांना कोरोना सस्पेक्ट समजून त्यांना त्या पद्धतीची वागणूक दिली जात होती. आणि अक्षरशः वाळीत टाकल्यासारखं एखादा माणूस जर का एरियामध्ये पॉझिटिव्ह मिळाला तर तो आणि त्याची पूर्ण फॅमिलीला इतकं वाळीत टाकत होते की ज्याच्यामुळे आणखी सायकोलॉजिकल इफेक्ट होतो. अशा वेळेला आम्ही जनजागृती प्लस प्रत्येकाला प्रॉपर गायडन्स देऊन प्रत्येकाला जास्तीत जास्त पॅन्डेमिक मध्ये शासनाने जी जबाबदारी घेतली होती की प्रत्येकाला उपचार जो आहे हा मोफत मिळावा, त्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त पेशंटला बसवण्याचा प्रयत्न केला आणि मी सर्वांना जास्तीत जास्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. खूपच चांगलं काम केलं तुम्ही. आणि कदाचित तुम्ही, जसं मी मगाशी म्हटलं की एक डॉक्टर असल्यामुळे तुम्ही जे काही लोकांना दिलासा देत होता किंवा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो हस्तक्षेप करत होता त्याला एक वेगळं महत्त्व होतं. आणि मलाही कल्पना आहे की जसं तुम्ही म्हणालात की अनेक रुग्णांना हॉस्पिटल्स घेत नव्हती. मलाही माझ्याच विभागात, मी अंधेरीला राहतो, आणि एक मुलगी होती आणि ती आजारी होती. ती मुंबईपासून डोंबिवलीपर्यंत ते नर्सिंग होम शोधत आले होते. वेगळा आजार होता, तिला कोरोना नव्हता, आणि शेवटी तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मलाही कल्पना आहे की या संपूर्ण काळामध्ये रुग्णांचे, केवळ कोरोना रुग्णांचे नाही तर इतर रुग्णांचे खूप हाल झाले. आणि तुम्ही हे जे सर्व काम केलं ते खरोखरच एक उल्लेखनीय काम असं आहे. मला तुम्ही दुसरं एक सांगू शकता का की साधारणतः तुम्ही इतर रुग्णांना तर मदत केलीच आहे, खूप आहे त्यांची संख्या, तर हे जे इतर रुग्ण जे आहेत कोरोना व्यतिरिक्त त्यांची संख्या किती असेल साधारणतः ज्यांना तुम्ही मदत केली? ती खूपच जास्त होती. कारण काय झालं की लॉकडाऊन असल्यामुळे जोपर्यंत अत्यावश्यक सेवेमध्ये म्हणजे जोपर्यंत त्याचे पासेस वगैरे इश्यू झाले नव्हते लोकांना, त्या काळात ती जास्त शक्यता वाढली होती. कारण लोकांच्या रेग्युलर ट्रीटमेंट आहेत, कोणी ट्रीटमेंट करता आलेले असतात गावाहून लोक, कोणाला टाटाला जायचंय, कोणाला जेजेला जायचंय, कोणाला केएम ला जायचंय, त्यांची सुद्धा म्हणजे अडचण होत होती. त्या लोकांना सुद्धा लोकल त्यांना जो काही डिसीज झालेला आहे त्या डिसीज बद्दल लोकल ऍडवाइस डॉक्टरांचं मिळवून दिलं. भरपूर लोकांना, जे लोक म्हणजे ह्या मोठमोठ्या हॉस्पिटल्स करता आलेले होते, किंवा मग डायबेटिक पेशंट आहेत, ब्लड प्रेशरचे पेशंट्स आहेत, स्ट्रोकचे पेशंट्स आहेत, या लोकांना सुद्धा त्या काळामध्ये जास्त मदतीची गरज होती. त्यांना सुद्धा आपण भरपूर म्हणजे सहकार्य केलंय. इमर्जन्सी ऑपरेशन्स होते त्याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. भरपूर अनेक आहेत. म्हणजे कोरोनापेक्षा जास्त त्रास करा तर इतर आजारांना जास्त झालेला आहे. बरोबर. येस. आणि तुम्ही जे कोरोनाचे रुग्ण आहेत अशा किती रुग्णांना नेमकी मदत केली? साधारण 550 ते 600 लोक माझ्या संपर्कात असे आलेले आहेत की ज्यांना आपण म्हणू शकतो की प्रॉपर गायडन्स देऊन कोणत्या प्रभाग समितीमधला आहे त्या प्रभाग समितीमधल्या तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क करून त्याला बेड उपलब्ध करून देणं, त्याला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणं आणि त्याचं बिल पण कमी करून देणं. कारण काय झालं होतं की शासनाचे स्वतःचे हॉस्पिटल्स त्यावेळेला तयार नव्हते आणि त्यांनी तयार नव्हते म्हणजे स्वतःच आमच्या महानगरपालिकेमध्ये एक छत्रपती हॉस्पिटल होतं आणि नंतर मग महामारीमुळे ठाणे जे हे आहे महानगरपालिका आहे तिने काही साधारण 15-16 हॉस्पिटल्सला टेक ओव्हर केलेलं होतं की तिथे फक्त महामारीचे म्हणजे कोरोना पेशंट्सच चेक केले जातील. तर त्याच्यामध्ये बेड उपलब्ध नसायचे
ओके. आणि संख्या वाढत होती रुग्णांची. हम्म. त्यावेळेला तिथल्या तो रुग्ण ज्या प्रभाग समितीमधला रहिवाशी आहे तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला कॉन्टॅक्ट करून त्याला तिथल्या डॉक्टरची चिठ्ठी मिळवून देऊन त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं आणि त्याला ॲम्ब्युलन्स पासून सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं, शिवाय त्याच्या हाय रिस्क मधलेल्या असलेल्या लोकांना क्वारंटाईन करणं. त्यावेळेला तो एक फार मोठा भाग होता की त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवणं किंवा मग एखाद दुसरी माणसं असतील आणि घर त्याचं जर मोठं असेल तर होम क्वारंटाईन करणं. या सगळ्या गोष्टींवरती आपण काम केलं त्यावेळेला. एक मला असा प्रश्न विचारायचा तुम्हाला. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, मी सुद्धा एक सायन्स स्टुडंट आहे आणि मला ह्या व्हायरसबद्दल खूप चांगल्या रीतीने माहीत आहे. कारण तुम्ही कितीही जरी प्रिकॉशन्स बाळगल्या, सावधगिरीचे उपाय बाळगले, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क लावलं, तरी सुद्धा धोका होताच, प्रचंड मोठा धोका होता. आणि अशा धोक्यामध्ये मला खूप चांगलं आठवतं की तुम्ही दोन्ही फ्रंटवरती, म्हणजे रुग्णांना मदत करणं आणि त्यांना राशन, अन्नधान्य पुरवणं, शिजवलेलं अन्न पुरवणं, हे काम करण्यासाठी तुम्ही दिवस रात्र झटत होता. दिवस रात्र तुम्ही लोकांमध्ये वावरत होता. तुम्हाला कधी भीती वाटली नाही का स्वतःच्या आरोग्याची? नाही, ऍक्च्युली भीती वाटली नाही असं तुम्ही डॉक्टर आहात आणि डॉक्टरला चांगल्या रीतीने कळत असतं की, आणि ती भीती त्याच्या मनात कायम असते. व्हायरस, बॅक्टेरिया, सूक्ष्मजीव वगैरे म्हटलं तर डॉक्टरला खूप चांगल्या रीतीने कळतं. असं असून मला हा नेहमी प्रश्न पडायचा, जेव्हा मी तुमचं सगळं ते कार्य व्हॉट्सअपवरून बघत होतो तेव्हा मला नेहमी प्रश्न पडायचा. मी माझी तुलना तुमच्याशी करायचो आणि मला वाटायचं की तुम्ही फार साहसी आहात आणि एकदम जीवावर उदार होऊन तुम्ही हे काम करताय. नाही, तशी भीती वाटली नाही. कारण त्याचं महत्वाचं कारण हे आहे की ज्या वेळेला आम्ही प्रॅक्टिसमध्ये जेव्हा डॉक्टर म्हणून हे करतो त्यावेळेला आम्ही खूपशे ट्युबरक्युलोसिस पेशंट्स वगैरे हँडल केलेले असतात. आणि ट्युबरक्युलोसिस हा सुद्धा एक व्हायरल इन्फेक्शन, म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, पण तो सहवासात आल्यामुळे म्हणजे होतोच, मॅक्झिमम सहवासात असल्यानंतर. त्याच्यामुळे आम्हाला इन्फेक्टेड पेशंट पासून किंवा इन्फेक्टेड लोकांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा त्याचं ट्रेनिंग आम्हाला ऑलरेडी मेडिकलमध्ये असतंच. त्याच्यामुळे त्या ट्रेनिंगची एक मनात खात्री होती की आपण त्या ट्रेनिंग प्रमाणे आपण स्वतःच काळजी घेऊ. आणि शिवाय ICMR पूर्वी सांगितलेले डायरेक्शन्स होते व्हायरल इन्फेक्शन पासून वाचण्याचे, कोरोनाचे, ते सगळे प्रिकॉशन्स घेत मी पुढे गेले की जितकं जास्तीत जास्त सेफ राहता येईल तेवढं सेफ ठेवून. परंतु कोणीतरी हे काम करायलाच हवं होतं. भरपूर संस्था करत होत्या, भरपूर लोक करत होते, पण आपल्यामध्ये ती माणुसकी आहे आणि आपण सामाजिक बांधिलकी ठेवतो. त्या निमित्ताने जर का झाला जरी असता तर एखाद्या कुटुंबाला झाल्यामुळे काही फरक पडत नाही. जेणेकरून माझ्या मदतीमुळे जर 1000 कुटुंब वाचत असतील किंवा 1000 कुटुंबांना मदत होत असेल तर माझ्या एकटीला त्रास झाल्याने काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला काही असं विशेष टेन्शन नव्हतं. आणि माझ्या घरात नाही मला पूर्ण साथ होती. असं काही कोणी अडवलं नाही की करू नकोस, फक्त प्रिकॉशन्स घे. ओके, ग्रेट. म्हणजे चेतनाताई असं म्हणतायत की त्यांना जो मी प्रश्न विचारला की तुम्हाला भीती वाटत नव्हती का, तर त्या एक महत्वाचा मुद्दा मांडतायत की जर, कारण त्या स्वतः एक्सपर्ट आहेत, डॉक्टर आहेत, आणि जर त्या मैदानात उतरल्या लोकांना वाचवण्यासाठी तर कदाचित त्यांच्या एकट्यांचं कुटुंब जे आहे हे धोक्यामध्ये येऊ शकतं. पण एका कुटुंबाने धोका पत्करल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील हजारो कुटुंबांचे प्राण वाचू शकतात. हजारो कुटुंब ही सुरक्षित त्यांना वाटू शकतं. ह्या हेतूने त्या अक्षरशः जीवावर उदार होऊन त्या रुग्णांना मदत करत होत्या. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे चेतनाताई, तुमच्याकडून खरोखरच प्रेरणा घेण्यासारखं आहे. आता मला एक ते जाणून तुमच्याकडून घ्यावंसं वाटेल की तुम्ही हे जे असंख्य, म्हणजे साधारणतः तुम्ही 550 कोरोना रुग्णांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी, टेस्ट कुठे कराव्या, उपचार कसे घ्यावेत यासाठी. आणि मला एक चांगलं आठवतं की एक काळ असा होता की बेड मिळवणं फार मुश्किल होतं. आणि अशा काळात तुम्ही शेकडो नागरिकांना, शेकडो रुग्णांना तुम्ही बेड मिळवून दिले. तर अशी जी काही कुटुंब आहेत की जी तुमच्या मदतीमुळे आज या कोरोनावर मात करू शकली, त्या आजारातून ती बरी होऊ शकली, अशा कुटुंबातील काही सदस्य जेव्हा तुम्हाला आता कुठे भेटतात किंवा तुम्हाला फोन करतात
तेव्हा त्यांचे काय प्रतिक्रिया असते? म्हणजे जेव्हा त्यांना जेव्हा त्यांनी पहिल्यांदा संपर्क साधला तेव्हा त्यांची मानसिकता कशी होती, त्यानंतर ते बरं झाल्यानंतर त्यांची मानसिकता कशी होती, आज उपचार घेत असताना त्यांची मानसिकता कशी होती, हे मला एक जाणून घ्यायला आवडेल. याचं कारण मी तुम्हाला एक सांगतो. माझ्या ओळखीचं एक असं कुटुंब होतं की ते व्यक्ती पोलीस फोर्समध्ये काम करत होते. त्यांना कोरोना झाला, त्यांच्या पत्नीला कोरोना झाला. चौघांचं कुटुंब होतं, पती पत्नी आणि मुलगा आणि मुलगी. आणि त्यांना एक 15 वर्षाची मुलगी होती, ती पॉझिटिव्ह होती. म्हणजे घरामधील आई, वडील आणि मुलगी 3 पॉझिटिव्ह. आणि एक 11 वर्षाचा मुलगा होता, तो पॉझिटिव्ह नव्हता. आणि प्रश्न असा होता की आता हे तिघही जे उरलेले सदस्य आहेत ते ऍडमिट होते आणि या 11 वर्षाच्या मुलाला ठेवायचं कुठे? लहान आहे तो. त्यांनी अनेक मित्रांना संपर्क साधला पण कोणीही घ्यायला तयार नाही. आणि अक्षरशः घरातील इतर हे कुटुंब, आई वडील बरे होऊन येईपर्यंत तो मुलगा एकटा राहिला. त्या मुलावरती मानसिकदृष्ट्या काय परिणाम झाला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे मला तुमच्याकडून ते जाणून घ्यायचं की हे जे रुग्ण होते त्यांची आजार झाल्यावरती कशी मानसिकता होती, उपचार घेताना कशी होती, आणि बरं झाल्यावर त्यांनी तुमच्याकडे काय प्रतिक्रिया दिली, हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. ऍक्च्युली रुग्णांना मदतीची गरज आहे हे जेव्हा मला ॲटमॉस्फिअरने माहीत पडलं तेव्हाच मी माझा नंबर फेसबुकवर अपलोड केला होता की कोणालाही आवश्यकता असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. थोडं थांबवेन तुम्हाला. बघा, स्वतःचा नंबर फेसबुकवर अपलोड करणं अशा काळात जिथे लोकांना बेड मिळत नव्हते, हे खरोखरच त्याला खूप हिंमत लागते. कारण लोकांना बेड मिळत नव्हते. मलाही खूप लोक संपर्क साधायचे आणि आपण त्यांना कशी मदत करायची. तुम्ही नंबरच अपलोड केला, फार मोठं काम केलं तुम्ही. त्याच्यामुळे मला खूप ठिकाणून फोन येत होते. तर एक मला असा अचानकपणे फोन आला की म्हणजे ते संपर्कातलेच होते पण त्यांचा फोन आला. त्यांना जेव्हा कळलं की चेतनाच करते या सगळ्यांना अवेलेबल करण्याचा, त्यांनी मला फोन केला. त्यांनी मला सांगितलं की माझी आई पॉझिटिव्ह झाली आहे आणि आई पॉझिटिव्ह झाली आहे पण म्हणे मी कॉन्टॅक्ट करतोय बेड मिळण्याकरता. तर म्हणे ॲक्च्युली हे सांगायच्या आधी मी तुम्हाला एक सांगते की कितीही ICMR आणि महाराष्ट्र शासनाचे गाईडलाईन्स आले होते की या पॅटर्नमध्ये बिल घ्या, तरी सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी त्या काळात जसं काही आता सोन्याची कोंबडी आलेली आहे त्या अंड्यामध्ये समाधानी न मानता त्यांनी कोंबडीच टाकायला चालू केलेली. त्याच्यामुळे लोकांची बिलं इतकी अवाजवी होत होती. तर ज्यांनी मला संपर्क केला त्यांना त्यांच्या आई करता 8 लाख रुपयाचं पॅकेज सांगितलं एका हॉस्पिटलमध्ये. तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण चेतनाला कॉन्टॅक्ट करायला हवाय. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. तेवढ्यात त्यांना मी म्हटलं 8 लाख वगैरे काही नाही, मी तुम्हाला बेड मिळवून देते. जे महाराष्ट्र शासनाने गाईडलाईन्स दिलेले आहेत प्रायव्हेट रुग्णालयांना बिल घेण्याचे, त्याप्रमाणे तुम्ही हे घ्या. आणि खरं तर पॅन्डेमिकमध्ये जी महात्मा ज्योतिबा फुले स्कीम आहे त्याच्यात खरं तर फ्री व्हायला पाहिजे, पण तरी सुद्धा जाऊ दे, आता आपल्याला ती आर्ग्युमेंट करण्याची वेळ नाहीये. तुम्ही ते त्या गायडन्स प्रमाणे बिल घेणारे जे आहेत तिथे मी त्यांना मग हॉस्पिटल सुचवलं. तेवढ्यात असं झालं की त्यांचा भाऊ पण पॉझिटिव्ह झाला, भावाची बायकोही पॉझिटिव्ह झाली आणि आईला बघायला गेलेली त्यांची बहीण पण पॉझिटिव्ह झाली. असे 4 लोक पॉझिटिव्ह झाले. एका घरात 4 लोक पॉझिटिव्ह झाले. आणि गंमत अशी की सगळे तिथेच ऍडमिट झाले. आईला डिस्चार्ज मिळाला पण बाकी सगळे तिथे ऍडमिट झाले. त्यानंतर त्यांनी मला स्वतः फोन करून सांगितलं की मॅडम त्या वेळेला तुम्ही मला ते गायडन्स दिलं त्याच्याबद्दल म्हणजे मी किती वेळा तुम्हाला थँक्स बोलू. कारण जर का 8 लाख रुपयाचं एक पॅकेज मी तुम्हाला त्या दिवशी चर्चा नसती केली तर माझ्या घरातले 4 माणसं होती. म्हणजे साधारण 40 लाख रुपये 32 लाखाचं पॅकेज झाले असते. आणि नंतर सगळे ते इंजेक्शन वगैरे बाहेरून आणा, हे करा ते करा, त्याच्यामध्ये माझी तर जवळजवळ वाटच लागली असती. सगळे मी आर्थिक माझं इतकं खच्चीकरण झालं असतं की मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तुमच्या बोलण्यातनं तुमचं मी ऐकलं आणि तुम्ही सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये मी गेलो तर माझे चौघांचं मिळून मुश्किलीने 5.5-6 लाख रुपये बिल झालं. मोठ्या प्रमाणात त्यांचं आर्थिक नुकसान आपण वाचवलं. असे जेव्हा स्वतःहून कॉल येतात तेव्हा समाधान होतं की काहीतरी आपण कोणाच्या तरी उपयोगी आलो. माझ्या ओळखीचं एक कुटुंब होतं आणि त्यांच्या घरात म्हणजे 5 जणांचं कुटुंब होतं आणि जे वडील होते
मुलगा कमवतो, वडील रिटायर झाले, त्यांना कोरोना झाला आणि त्यांना एक 7.5 लाख रुपये बिल झालं आणि त्यांची बँक बॅलन्स जी होती ही फक्त 1.25 लाखापर्यंत होती आणि जवळपास त्यांना उरलेले सर्व पैसे कर्ज काढावं लागले. कोरोनामुळे त्यांचं कुटुंब आज कर्जबाजारी झालं. आज तुम्ही हे जे ह्या कुटुंबाची जी काही हकीकत सांगितली, चौघांना कोरोना आहे, हॉस्पिटल 8 लाखाचं बजेट देते, प्रत्येकाला 32 लाखापर्यंत किमान गेले असते आणि तेच तुम्ही काम एक 5-6 लाखापर्यंत केलं. म्हणजे तुम्ही त्या कुटुंबाचे जवळपास एक 25 ते 30 लाख रुपये वाचवले. तुम्ही रिअली खूप ग्रेट काम केलेलं आहे. अजून अशी काही कुटुंब होती का, काही एकदम काही गरीबही असतील किंवा काही अशिक्षित असतील, काही असे असतात की अशिक्षित असल्यामुळे किंवा गरीब असल्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना कळतच नाही की कुठे जावं, आजूबाजूलाही कोण मदत करणार नसतं, असे काही कुटुंब आहेत का? आहेत ना, असे भरपूर कुटुंब आहेत हम्म. की ज्यांना म्हणजे काही तर असं होतं की पैसा आहे पण नेमकं काय करावं हेही कळत नव्हतं. हा हा असेही कुटुंब आहेत. एक आजी आजोबा होते, हा हा. ते दोघे नवरा बायको पॉझिटिव्ह झाले. हो त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेला हो. आणि एक बहीण आहे ती इथे ठाण्यातच राहते. ओके. अशा वेळेला नेमकं काय करायचं, तर आमच्या एका फ्रेंडचा फोन आला हम्म. हा की असं असं झालेलं आहे चेतना, त्यांना काय करायचं. हम्म. तर मी हा विचार नाही केला की त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे आणि ते लोक एकदम सधन आहेत. ओके. योगायोग असा की त्याच वेळेला आमच्या महानगरपालिकेने आमच्या ठाण्यामध्ये ग्लोबल हॉस्पिटल म्हणून एक कोरोनासाठी म्हणजे हॉस्पिटल Hospital तयार take केलं. over. ते तयार केलं होतं तयार स्वतः केलं. महानगरपालिकेने. ओके. त्याच्यात सगळी ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट होणार होती. हम्म. तर मी ताबडतोब तिथे त्यांच्यासाठी बेड अवेलेबल करून दिला हम्म. आणि त्यांना तिथे ऍडमिट केलं. हम्म. दुर्दैवाने आजी वारल्या, हो. आजोबा वाचले. हम्म. पण शेवटी नंतर मला रोज अमेरिकेहून फोन यायचा, हो. त्यांच्या मुलीचा फोन यायचा, सगळ्यांचे म्हणजे रोज सकाळ दुपार संध्याकाळ कॉन्टॅक्ट व्हायचे. हो. आणि नंतर डिस्चार्ज झाल्यानंतर आता तर दैवकृपेने त्यांचा मुलगा येऊन त्यांना अमेरिकेला घेऊन गेला. हो. पण त्यांनी इतके लाख आभार मानले की मॅडम मी इथे नव्हतो, तुम्ही त्यांच्यासाठी मुलासारखे उभं राहून त्यांचं इथे तुम्ही ट्रीटमेंट मिळवून दिली. वाव. आणि कोणताही गैरफायदा न घेता तुम्ही त्यांना एकदम म्हणजे अवेलेबल करून दिलं सगळं ट्रीटमेंट. त्याच्यासाठी त्यांनी म्हणे मी जितक्या वेळा तुम्हाला थँक्स बोलेन हो. तितकं कमी आहे. तर ते म्हणजे एक लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. रिअली ग्रेट आहे. बघा आता इकडे वयस्कर आई वडील आहेत, तिकडे त्यांची मुलं परदेशामध्ये आहेत. आई वडीलही त्यांनी असं आहे, त्यांना वाटलं असेल, मुलांनाही फार असं आहे वाटलं असेल या परिस्थितीत. आणि खरोखर तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये या चौघांसाठी एक देवदूतासारखेच होतं आणि त्यांना जो काही त्यावेळेस दिलासा मिळाला असेल ते खरं शब्दात मांडता नाही येणार. आणि म्हणून कदाचित ते तुम्हाला नेहमी वारंवार अजूनही तुमचे आभार. अमेरिकेला गेले तरी फोन करतात. वाव, रिअली ग्रेट ग्रेट. अजून अशी काही कुटुंब आहेत का? एक आजी होत्या आणि त्यांची मुलगी होती. हा हा हा. तर ऍक्च्युली ते लोक त्यांच्या बेसवरती ऍडमिट झाले होते. पण एक त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल, तुमच्याही ऐकण्यात आलं असेल की रुग्ण एकदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला की नातेवाईकांना एक तर भेटताही येत नव्हतं आणि खैर खबरही मिळायची नाही त्याची की काय चाललंय काय नाही. तर आईची आपल्याला काहीच माहिती मिळत नाही, नेमकं आई बरोबर काय चाललंय आतमध्ये, तिला कोणती ट्रीटमेंट दिली जाते हे तिला कळतच नव्हतं मुलीला. त्याच्यामुळे तिने मला कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की असं असं आहे. तर त्या आजींची पूर्ण माहिती काढून तिला सगळं अपडेट दिलं आणि जेव्हा मी तिला अपडेट केलं तेव्हा दुर्दैव असं होतं की त्या व्हेंटिलेटरवर होत्या. पण मुलीला माहीतच नव्हतं की आई व्हेंटिलेटरवर आहे आणि 1 ते 1.5 तासानंतर कळलं की त्या गेल्या. पण हा जो काही त्यावेळेला गलथान कारभार चालू होता त्याच्यामुळे सुद्धा रुग्णांच्या नातेवाईकांवरती फार फरक पडलाय. आणि त्यावेळेला फ्रस्ट्रेट होऊन काही लोकांनी कॉन्टॅक्ट केले. त्यावेळेला आपण त्यांच्या उपयोगी आलोय की त्यांना माहिती जी मिळत नव्हती ती माहिती सुद्धा आपण त्यांना मिळवून दिली की काय म्हणजे तुमच्या पेशंट बरोबर असं चाललंय तसं चाललंय, सगळ्या माहित्या त्यांना घेऊन दिल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की जरी त्या आजी गेल्या, त्या गोष्टीला झाले आज 4-5 महिने, तरी सुद्धा त्यांची जी मुलगी आहे ती आज सुद्धा आमच्या बरोबर अटॅच्ड आहे आणि तिने मला कॉन्टॅक्ट केला आणि मला सांगितलं की जिथे जिथे तुला सोशल फील्ड मध्ये गरज लागेल तिथे तिथे तू मला बोलव, मी येणार. त्याच्यामुळे ती एक आमच्या अविस्मरणीय गोष्ट आहे. ग्रेट.
अजून काही एखादं असं केस तुम्ही अजून एक गोष्ट अशी आहे की म्हणजे ती गमतीदार गोष्ट आहे. हा. खरं तर योजनांची माहिती नसल्यामुळे हा हा एक पोलीस आहेत जे आरटीओ मध्ये होते. हम्म, त्यांना त्यांच्या बायकोला कोरोना झाला. ते डोंबिवलीचे राहणार आहेत. हम्म, तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट म्हणजे त्यांच्या बायकोला जेव्हा कोरोना झाला तर त्यांच्या बायकोच्या भावाने हम्म, मला कॉन्टॅक्ट केला की नेमकं काय करावं काही कळत नाहीये. पोलीस आहे माझा जो म्हणजे बहिणीचा नवरा आहे तो पोलीस आहे. पण तरी सुद्धा नेमकं काय करावं काही कळत नाहीये. त्यांचं पण वय जास्त आहे असं. तर त्यांना हेच माहित नव्हतं की पोलिसांची ट्रीटमेंट फ्री कुठे होतीये. आणि फक्त हा माहिती नसल्याचा अभाव आहे. आणि नेमकं कुठे जावं पुन्हा तीच अज्ञान जे होतं ते. तर मग मी त्यांना इथे वेदांत हॉस्पिटल आहे तिथे पोलिसांसाठी स्पेशल हे होतं की पोलिसांच्या स्कीम मध्ये सगळे उपचार जे आहेत ते फ्री होणार. म्हणजे ती पोलिसाची बायको होती म्हणून तिचे टोटल मी उपचार फ्री ऑफ कॉस्ट करून दिले. म्हणजे मी काही फार मोठा तीर नाही मारला. पण असं आहे की त्यांना माहित नसलेली माहिती वेळेवर मिळाली म्हणून आज ती बाई जिवंत आहे. आणि ते बाकी कुठे जायलाच तयार नव्हते. आणि त्यावेळेच्या अज्ञानामुळे. तर नंतर काय झालं की ती व्यवस्थित घरी गेली सगळं ट्रीटमेंट वगैरे घेऊन. त्यांनी मला डोंबिवलीला बोलवून कोरोना योद्धा म्हणून मला पुरस्कार दिला. त्यांचं एक मोठं सर्कल आहे त्याच्यात. आणि शिवाय त्यांनी सांगितलं आजपासून तुम्ही पण माझ्या बहीण मी मला माहित नाही तुम्हाला लॉंग लाईफ आमंत्रण आहे की तुम्ही दर रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला माझ्याकडे यायचं. आणि त्याप्रमाणे मी गेले. या दिवाळीत त्यांच्याकडे भाऊबीजेला मी गेले. खूप हृदयस्पर्शी आहे. आणि मला समजू शकतं की त्यांनी तुम्हाला बहीण का मानलं असेल. शक्यतो रक्षाबंधनचा अर्थ असा आहे की बहिणीचं रक्षण भाऊ करतो. इथे उलट केलंय की एका भावाचं रक्षण बहिणीने केलंय. आणि त्यामुळे खरं तर तुम्ही एका भावासारखंच एका देवदूतासारखंच काम केलंय. आणि त्यांनी हा तुम्हाला बहीण मानण्याचा किंवा भाऊबीजेला रक्षाबंधनला बोलवायचा निर्णय का घेतला हे मला समजू शकतं. कारण मला चांगली कल्पना आहे की या काळात ज्यांना कुणाला सुरुवातीला खास करून कोरोना होत होता हॉस्पिटल उपचार मिळतायत की नाही ती फार दूरची गोष्ट होती. जिथे कोरोना झाला हे आपल्या विभागातील जरी एखाद्या व्यक्तीला झाला तरच माणूस एकदम स्वतः घाबरून जात होता. त्यात तो स्वतःच्या घरात जर तो आजाराला तर काय अवस्था होत होती सुरुवातीला आपण समजू शकतो. आज लोक नॉर्मल झालीत बरीचशी. आता उपचार वगैरे चांगले झालेत. पण मी समजू शकतो त्या व्यक्तींनी तुम्हाला भाऊ का मानलं म्हणजे बहीण का मानलं स्वतःची मी समजू शकतो. रिअली ग्रेट काम केलंय तुम्ही ते. नाही आणि ऍक्च्युली काय झालं होतं की त्या काळामध्ये ना रिअली खूप म्हणजे थोडंसं अपार्ट मी सांगेन की मी जरी सोशल फील्ड मध्ये होते आणि ओळखी होत्या सगळ्यांची टच बनवला होता प्रत्येक प्रभाग समितीच्या डॉक्टरांशी वगैरे वगैरे संपर्क रॅपो बनवलेला होता पटकन सुविधा उपलब्ध करून द्यायचा. पण कधी कधी आमच्या बरोबर पण व्हायचं असं की फोनच नाही उचलायचे. तेव्हा मी सुद्धा फ्रस्ट्रेट व्हायची. अरे पेशंट तर मला फोन करतोय आणि आता डॉक्टर फोन नाही उचलते काय करू. तर म्हणजे मी स्वतः पेशंट नसताना मला किती टेन्शन यायचं. तर मी ते फील करू शकत होते की पेशंटचा जेव्हा कॉन्टॅक्ट नसेल होत तेव्हा ते काय करू शकत त्यांना काय त्रास होत असेल. त्याच्यामुळे तो अनुभव मी सुद्धा घेतलाय की कधी कधी फॅसिलिटी अवेलेबल करून द्यायला सुद्धा खूप वेळ जायचा. येस. आणि तो काळच असा होता जसं की अनेकांना 2-2-3-3 दिवस बेड मिळालेले नाहीये. अनेक मुंबईमध्ये वगैरे अनेक रुग्ण हे अख्खी मुंबई फिरायचे सुरुवातीला. अशा काळात तुम्ही त्या रुग्णांना बेड उपलब्ध करून देणं इतर डॉक्टर उपलब्ध करून देणं त्यामुळे साहजिकच आहे की त्यांना तुम्ही एका देवदूतासारखेच वाटणार आणि ते तुम्हाला कधीही विसरू नाही शकणार. तुम्ही हे केलेलं काम खूप महान काम आहे. मला थोडं सांगाल की हे जे तुम्ही ज्या रुग्णांना मदत केली जसं तुम्ही म्हणालात की आता हे पोलीस कर्मचारी होते हे डोंबिवलीतले होते तर तुम्ही साधारणतः हे जे ज्या 550 रुग्णांना मदत केली हे कोणत्या भागातले होते साधारणतः. ऍक्च्युली काय झालं होतं सुरुवातीला मी राहते मुंब्र्याला. सुरुवातीला माझ्या परिसरातले जसं मी संजय नगर राहते तर पहिल्यांदा संजय नगर मधले नंतर मग काही मुंबईतले लोक कॉन्टॅक्ट करायला लागले. पण
माझ्या मनात काय आलं आणि मी तो फेसबुक वरती जेव्हा नंबर टाकला ना, हो तर मला महाराष्ट्रातनं कुठूनही फोन यायला लागले. हो म्हणजे कोणत्या कोपऱ्यातनं फोन येतो तो कळतच नव्हता, पण मग त्याच्यावरनं मग काहीतरी धागा निर्माण करून मग तिथे कॉन्टॅक्ट करून असे भरपूर ठिकाणी आपण म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही रुग्ण केले. जवळपास महाराष्ट्रावरच मदत केलेली. पण त्यावेळेला मग त्याच्याकरता मला खूप ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी पण संपर्क निर्माण करावा लागला आणि त्या महानगरपालिकेशी कॉन्टॅक्ट करून म्हणजे जवळजवळ बीएमसी, केडीएमसी, न्यू बॉम्बे आणि या क्षेत्रात जास्त काम झालं. वाव, येस येस, ग्रेट. आता आपण थांबू चेतनाताई, तुम्ही खरोखरच खूप महान काम केलं आणि आपण हा जो इंटरव्ह्यू घ्यायचा आपला कार्यक्रम आहे तुमचं, हा चालूच राहील. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की एक जवळपास मी तुमच्या 10-12 मुलाखती घेईन, कारण तुमचं सामाजिक कार्य मोठं आहे आणि जे प्रत्येक प्रकारचं तुम्ही जे कार्य केले ते सामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त सखोलपणे पोचावं हा आपला हेतू आहे. त्यामुळे मी चेतनाताईंच्या अनेक मुलाखती घेणार आहे. आजच्या मुलाखतीतनं फक्त मला अजून एक हे ऑनलाईन चाललेलं आहे, त्याच्यामुळे मी एक गोष्ट सांगू इच्छिते की सध्या आम्ही एक मोहीम काढली आहे की ज्या रुग्णांना जास्त बिलं आली होती त्यांनी कृपया आम्हाला कॉन्टॅक्ट करावा, कारण त्यांच्यासाठी आम्ही एक कलेक्टरांकडे अर्ज करतोय आणि त्यांची जास्त असलेली बिलं जी आहेत ती अवाजवी झालेली बिलं त्यांना परत मिळवून देण्याचा आमचा एक उपक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये जर का आम्हाला जास्तीत जास्त रुग्णांनी जर का सहभाग घेऊन आम्हाला संपर्क साधला तर कदाचित ज्यांना 8 लाख, 10 लाख, 5 लाख किंवा 20-20 लाख अशी बिलं आलेली आहेत त्यांनी जर आम्हाला संपर्क केला तर आम्ही त्यांची अमाऊंट त्यांना जास्तीत जास्त परत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी कृपया अशा पद्धतीच्या रुग्णांनी आम्हाला संपर्क करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. येस येस, ऍक्च्युली आता आपण थांबू आणि आपल्याकडे आज वेळ पण खूप कमी होता, कारण तुम्हाला एका ठिकाणी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि तुम्हाला एका कार्यक्रमात त्या जयंतीसाठी जायचंय आणि तिथून आपण मुलाखत सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला अनेक वेळा फोन येत होते की चेतनाताई कधी येत आहे, कधी येत आहे. त्यामुळे आपण थोडंसं लवकरच आटोपतं घेतलं, चेतनाताईंना जायचंय तिकडे. हा मुलाखतींचा सिलसिला चालूच राहील चेतनाताईंच्या आणि जसजशा या मुलाखती पुढे जातील तुमच्या लक्षात येईल की चेतनाताईंनी सामाजिक क्षेत्रात कसं भरघोस काम केलेलं आहे आणि अनेक स्फूर्तिदायक अशा तुम्हाला स्टोऱ्या त्यांच्याकडून म्हणजे त्यांनी केलेल्या कार्यातून लक्षात येईल. कोरोना काळात जे कोण काम करत होते समाजसेवक भारतभर, त्यांना कोरोना योद्धा असं म्हटलं जातं. मी चेतनाताईंना केवळ कोरोना योद्धा नाही म्हणणार, त्या योद्धा आहेतच. त्यांनी दिवस रात्र काम करून स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे म्हणून त्या योद्धा आहेतच. परंतु रुग्णांना त्यांनी ज्या पद्धतीने मदत केली त्यामुळे त्या देवदूत सुद्धा आहेत. हे मी नाही म्हणत आहेत, त्यांनी ज्या ज्या कुटुंबांना कोरोना आजारातून बरं होण्यासाठी मदत केली त्यांचे नातेवाईक ते रुग्ण असं म्हणतात की तुम्ही खरोखरच एक देवदूत आहात. चेतनाताई, तुम्ही तुमचा आज वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. येस, पुन्हा भेटू आपण.